नगरचे सुप्रसिद्ध विधिज्ञ सुभाष जगन्नाथ काकडे साहेब यांना आपण आमंत्रित केलेलं आहे। कोर्टाची एक शिस्त आहे की कोर्टामध्ये आल्यानंतर तुम्ही त्या न्यायदेवतेचं म्हणून आपण त्याला हे पवित्र राखायला पाहिजे। ते न्याय मंदिर आहे, बरोबर। कारण कोर्ट हॉल जो आहे ते पब्लिक प्लेस आहे। बऱ्याच लोकांना माहित नसतं की आपण कोर्टात कसं जायचं, तो घाबरतो। 1985 पासून आजतागायत ते न्यायालयामध्ये वकिली करत आहेत आणि त्यांचं आतापर्यंतचा जर अनुभव आपण बघितला तर तो तब्बल 40 वर्षाचा। तर छळ फक्त पुरुषच माहिती करतो असं काही कायद्यात लिहिलेलं नाही। क्रुएल्टी धरतो आपण छळ, तर स्त्री सुद्धा जर त्याचे छळ करत असेल तर तो सुद्धा अर्ज करू शकतो। पण न्यायव्यवस्थेकडनं काय होतं तर आज सरकारकडनं न्यायाधीशांची संख्या कमी आहे। सगळ्यात विशेष बाब म्हणजे या 40 वर्षाच्या कार्यकालामध्ये त्यांचे अनेक ज्युनियर्स वकील त्यांच्या सोबत होते। त्यापैकी आज सांगताना मला आनंद होतो की त्यातले तब्बल 11-12 त्यांचे ज्युनियर्स ते आता सध्या न्यायाधीश पदापर्यंत गेलेले आहेत। हे विशेष आहे। लहान असो मोठा असो, वयाने कमी असो जास्त असो, तर तो न्यायाधीश किती वयाचा आहे याला नाही, याला महत्व अजिबात नाही। तर त्या खुर्चीला महत्व आहे। न्यायदानासाठी होणारा विलंब हा नक्कीच योग्य नाही। म्हणून जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड। अगदी बरोबर। जर विलंब झाला तर त्याला न्याय नाकारल्यासारखाच होतो। अशी जी काही म्हण आलेली आहे ती योग्य आहे।